श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. कसे आहे स्वामी भक्तांनो? मस्त मजेत ना? स्वामींची सेवा करताय ना? अशी स्वामींची सेवा करत राहा, स्वामींची भक्ती करत राहा. स्वामी तुम्हाला कधीच काहीच कमी पडू देणार नाही आहेत. खूप जण म्हणतात की ताई, आम्ही खूप दिवसापासून स्वामी सेवेत आहेत, पण आम्हाला काही अजून अनुभव आलेला नाही आहे. तर माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की ताई, दादा, कसं असतं ना, आपले काही मागच्या जन्माचे भोग असतात, काही कर्म असतात मागच्या जन्माचे, ते फिटल्याशिवाय आपले चांगले दिवस येत नसतात. पण जर तुम्ही स्वामी सेवेत आलात तर ते कमी होण्यासाठी मदत होते आणि स्वामी सेवा करत करत एक दिवस ते कर्म, ते वाईट दिवस नक्की निघून जातील आणि तुमचे पुण्य वाढायला सुरुवात होईल. आणि एकदा का तुमचे पुण्य वाढायला सुरू झाले स्वामी सेवेमुळे, तर बघा तुमचा अनुभव बघा, नंतर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. जे काही होईल ना तुमच्या आयुष्यात, फक्त चांगलं आणि चांगलंच होईल. फक्त काय करायचं आहे तुम्हाला? श्रद्धा आणि स्वामींवरचा विश्वास कधीच कमी होऊ द्यायचा नाही आहे. तर चला आजचा व्हिडिओकडे येऊया आपण. तर गुरुचरित्र पारायण ज्यांची करायची इच्छा आहे, पण काही कारणांमुळे, खूप जणांचे खूप सारे प्रॉब्लेम असतात, तर काही कारणांमुळे जर होत नसेल पारायण करणं, तर त्यांनी कोणती सेवा करायला पाहिजे की जी सेवा आपल्याला गुरुचरित्र पारायण एवढंच फळ देणार आहे. खूप जण काय करतात, म्हणजे खूप सेवेकरी मी बघते की आता आमचे, म्हणजे मी ज्या केंद्रामध्ये जाते तिथे देखील सेवेला सुरुवात झाली आहे. नाव नोंदणी करायला सुरुवात झाली आहे, कारण की पुन्हा एवढी गर्दी होते ना तिथे. मग अचानकच मध्येच कोणीतरी येतं की आम्हाला पण करायचं आहे. मग तिथे जागेचा, मग जागेअभावी त्याच्यामुळे अगोदरच नाव नोंदणी करून घेतात. तर 28 नोव्हेंबरपासून 4 डिसेंबरपर्यंत श्री गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह ठेवलेला आहे आणि खूप लोक खरंच खूप उत्साहाने हा सप्ताह पार पडला जातो. पण ज्यांना शक्य होत नाही आहे की कोणी, आता आजकाल खूप जण जॉबला जाणारे आहे, महिला वर्ग देखील खूप जॉबला जातो, कामं करतात. मग त्याच्यामुळे त्यांना घरातली कामं, ऑफिसची कामं आणि एवढं सगळं करून जर गुरुचरित्र पारायण करणं होत नसेल, तर त्यांच्यासाठी काय, तर त्यांच्यासाठी ही सेवा आहे. ती पण सेवा तितकीच महत्त्वाची आहे महिलांनो, जितकी गुरुचरित्र पारायण आहे. पण मी म्हणेल की श्री गुरुदेव दत्तांची दत्त जयंती आहे, तर तुम्ही शक्य होत असेल ना, वेळात वेळ काढून, फक्त 7 दिवसाचा प्रश्न आहे, तुम्हाला थोडंसं लवकर उठावं लागेल किंवा झोपायला लेट होईल, तुम्ही नक्की गुरुचरित्र पारायण करा. एकदा का तुम्ही जर गुरुचरित्र पारायण केलं ना, तर दरवर्षी तुम्ही स्वतः ते पारायण करताल. तुम्हाला कोणी म्हणायची सध्या गरज होणार नाही आहे की तुम्ही गुरुचरित्र पारायण करा. पण खूप लोकांचं करायला वेळ आहे, पण घाबरतात, कारण की त्याच्यामध्ये खूप सारे नियम असतात. तुम्हाला बेडवर झोपायचं नसतं किंवा खाण्यापिण्याचे नियम असतात. हे सगळे नियम पाळून कोणी कोणी घाबरतं की बाबा आमच्याकडून काही चुकी झाली तरी. बघा, चुकून चुकी झाली ना, तर स्वामी कधीच तुम्हाला शिक्षा देणार नाही किंवा दत्त महाराज देखील शिक्षा देणार नाही आहेत. कोणताच देव तुम्हाला एखादी सेवा केली तर शिक्षा देत नसतो. चुका ह्या होतच असतात, आपण माणूस आहोत, शेवटी चुका आपल्याकडूनच होणार ना, देवाकडून थोडी होणार आहेत चुका. ते ब्रह्मांड नायक आहेत, ते बघतात, त्यांना कळतं की हा मनापासून करतो, याच्याकडून चुकी होत आहे, म्हणून ते तुमची जी काही इच्छा आहे ते पूर्ण करण्यास मदत करणारच. तरी देखील खूप लोक घाबरतात किंवा कोणाला वेळ नसतो. तर त्यांनी काय करायचं आहे, ही सेवा करायची आहे. हे पण एक पारायणच आहे. याच्यामध्ये फक्त 2 नियम आपल्याला पाळायचे आहेत. ते बाकी आपण पारायणामध्ये जे पाळतो तेच नियम आहेत की मांसाहार, 7 दिवसाचं हेही पारायण किंवा ही सेवा आहे, तेवढे 7 दिवस आपल्याला मांसाहार अजिबात करायचा नसतो. आणि त्याचसोबत दुसरा नियम म्हणजे कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही. मित्रांनो, कधीच कोणाबद्दल वाईट विचार करत जाऊ नका. खरंच मी सांगते तुम्हाला, खूप लोक अशी आहेत की मठात जातात, केंद्रात जातात, पण ते स्वतः मात्र नेहमी वाईट विचार करत असतात. सासू सासऱ्यांबद्दलचा असू द्या किंवा सुनेबद्दल, सासू सासरे मठात जात असतील तरी ते सुनेबद्दल वाईट विचार करणार, किंवा सून असेल तरी सासू सासऱ्यांबद्दल वाईट विचार करणार. मला सांगा, किंवा आजूबाजूवाल्यांबद्दल वाईट विचार करणार. मला सांगा, तुम्ही कितीही मठात गेले, केंद्रात गेले, पण तुम्ही जर एखाद्याचं मनच जिंकू शकत नसाल,
तर काय फायदा हो त्या सेवेचा? त्याच्यामुळे सुरुवात आधी स्वतःपासून करा. स्वतःमध्ये बदल घडवा, की मी कोणाबद्दल वाईट विचार करणार नाही, कोणाबद्दल वाईट बोलणार नाही. आणि जरी माझ्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तरी मी त्याच्याकडे अजिबात लक्ष देणार नाही. स्वामी आहेत, दत्त महाराज आहेत, ते बघून घेतील. जर त्याचं काही चुकत असेल तर त्याला स्वामी महाराज, दत्त महाराज नक्की शिक्षा देतील. त्याच्यामुळे जो कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करतो ना, ते स्वामी महाराजांवर, दत्त महाराजांवर, देवावर सोडून द्या. वेळ आली की त्याला त्या गोष्टीची शिक्षा नक्कीच मिळेल. त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टीचे या गोष्टी नेहमी पाळा. आणि त्याचसोबत पारायण कोणतं? तर बघा, गुरुचरित्र पारायणामध्ये दत्त महाराजांचे चरित्र वर्णिले आहे. तसंच श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये स्वामी महाराजांचं चरित्र वर्णिले आहे. त्याच्यामुळे जेवढं गुरुचरित्र पारायण महत्त्वाचं आहे ना, तेवढं श्री गुरुचरित्र सारामृत देखील महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकत नसाल तर नक्की तुम्ही ना स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा. आत्ता हे 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरमध्ये पण केलं तरी चालेल. आणि बाकी इतर दिवशी कधी करू शकत नसाल ना, तरी कधीही महिन्यातून एकदा वेळ काढा आणि 7 दिवसाचं पारायण महिन्यातून एकदा नक्की करत जा. गुरुवारी सुरुवात, प्रत्येक महिन्याला गुरुवारी कोणत्याही एक गुरुवार पकडा आणि त्या गुरुवारी सुरुवात करा. बुधवारी तुमचं तेच संपेल पारायण. गुरुवार, शुक्रवार, शनिवार म्हणजे पण पारायण करताना किंवा सेवा करताना 1 ते 21 अध्याय तुम्हाला रोजचे रोज वाचायचे आहेत. व त्यासोबत एक माळी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे आणि एकदा तारक मंत्र म्हणायचा आहे. बघा, ही सेवा देखील तितकीच महत्त्वाची आहे जितकी गुरुचरित्र पारायण आहे. तरी पण मी तुम्हाला सांगेल की दत्त जयंतीनिमित्त एकदा गुरुचरित्र पारायण नक्की करून बघा. पण जमतच नसेल तर त्याच्याऐवजी मग तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत केले तरी चालेल. चला मित्रांनो, निरोप घेते आता. भेटूया अजून नवीन एका व्हिडिओमध्ये उद्या. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.